नमस्कार, कोल्हापूर कांबळे मॅडम बोलतोय. अमोल बोला. नमस्कार मुख्यमंत्री साहेब, मला आज माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 3000 रुपये माझ्या खात्यामध्ये जमा झाले आणि ते पैसे मला मिळाले. मी फॉर्म आमच्या अंगणवाडी सेविका वर्णे मॅडम यांनी माझा फॉर्म भरला. त्यांनी जे काही मला डॉक्युमेंट सांगितले मी त्यांना पुरवले आणि त्यांनी माझा फॉर्म भरला. त्या योजनेअंतर्गत आज मला पैसे मिळाले साहेब. ते पैसे म्हणजे मला खूप आनंद झाला की पहिल्यांदा असं म्हणजे माझे स्वतःचे पैसे की ते घरच्यांच्याकडून नाही मिळाले, ते मला तुमच्याकडून मिळाले साहेब आणि मला खूप खूप याचा अभिमान वाटतोय आणि त्याचा मला खरंच खूप उपयोग होईल. हे 1500 रुपये माझ्यासाठी म्हणजे तुम्ही माझा केलेला सन्मान आहे असं मला वाटते आणि मी खरंच खूप म्हणजे कशी कृतज्ञता व्यक्त करावी हे मला समजत नाहीये आणि मी आभारी आहे साहेब तुमचे आणि सर्व महिला म्हणजे माझ्या भगिनी तर्फे मी तुमचे खरंच खूप आभार मानते. धन्यवाद धन्यवाद. पुण्यातून बोलतोय आपल्याकडे सर. नमस्कार सर, पुण्यातून बोलतोय. आपल्यासोबतही काही आनंदित झालेल्या भगिनी आहेत, आपण बोलत आहे. नमस्कार माननीय मुख्यमंत्री साहेब, मी मैना श्रावण कांबळे कोलवडी मधून पुणे येथून बोलत आहे. आपल्या योजनेचा लाभ मला काल लाभलेला आहे, तरी आज मी मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण असल्याचा मला अभिमान वाटत आहे आणि आपण दिलेले जे आपण माझी लाडकी बहीणसाठी जे योगदान देत आहे त्यासाठी मी माझ्या उदरनिर्वाहासाठी त्याचा उपयोग करीन आणि आपली माया प्रेम असंच बहिणीवर राहू द्यावं अशी इच्छा बाळग. आपल्या अकाउंटला जमा झाले ना? हो. आता घाबरायचं नाही, तुमचा भाऊ मुख्यमंत्री आहे. बोला बोला. नमस्ते सर, माझं नाव पल्लवी रमेश हराळे आहे. काल माझी लाडकी बहीण योजनेतून काल मला 3000 रुपये मिळाले व अंगणवाडी ताई व मराठे काकू यांच्याकडून मला खूप मदत झाली हे फॉर्म भरण्यासाठी आणि तुमचे खूप आभार की तुम्ही आम्हाला 3000 रुपये 2 महिन्याचे एकदाच दिले. त्याच्यामधून मला माझ्या व्यवसायासाठी खूप मदत होईल, कारण मी सिलाई मशीनचं घरी बसून व्यवसाय करते आणि माझी मशीन मला नवीन मशीन घेण्यासाठी तुमच्या ह्या पैशांची खूप मदत होईल. धन्यवाद. म्हणजे आता तुम्ही या पैशातून मशीन घेणार, मग कपडे शिवणार, मग त्याच्यातून आणखी पैसे मिळणार, म्हणजे आपला एक व्यवसाय चालू होणार, बरोबर ना? हो सर, बरोबर. कारण माझ्याकडे म्हणजे तुम्ही बोला. म्हणजे अर्थव्यवस्था कशी चालवायची हे माझ्या बहिणीला जास्ती माहिती आहे. मेरा नाम मदीना जान, मैं कोकण विभाग से मैं आपकी योजना का लाभ मुझे मिला, मुख्यमंत्री लाड़की योजना का, और मैं उसमें बहुत खुश हूँ और मेरे आजू बाजू में भी लोगों को मिला है और ऐसे मेरे को पैसे मिले जैसे मैं कुछ भी अपना पर्सनल खर्चा भी कर सकती हूँ, किसी के पास मेरे को मांगने की जरूरत नहीं लगती जैसे लगेंगी, और ये योजना ऐसे ही चालू रहे ये मैं आपसे विनती करती हूँ। शुक्रिया। ये हमेशा चालू रहेगी, चिंता नहीं करना और ऐसे ही चालू, और सबको बोलना ऐसे ही चालू रहोगे। ये लोग जो बोल रहे हैं ना ये टेम्पररी है, टेम्पररी ने परमानेंट है योजना, और सरकार कोई भेदभाव नहीं करती है। हमारी जैसे वैसे इसमें कोई भेदभाव किया क्या हमारी सरकार ने? बिल्कुल नहीं। ये भी बताओ सबको। मेरे को कल ही 7:30 बजे पैसे आए, वो भी 3000 रुपए दोनों महीने के आए, और मैं यही विनती है कि आगे भी ऐसे चलती रहो और सबको मिलो। आपसे शुक्रिया। नमस्कार, मी मनीषा रवींद्र बोलते, पनवेल तालुका. सर, माझं एक छोटस म्हणजे आम्ही महिला उद्योग होता, 10 महिला जमा करून आम्ही करत होतो, पण त्यानंतर उमेद अभियानामधून आम्हाला बचत गट ऑनलाईन केले, पण लॉकडाऊन कोरोनामध्ये सगळं विस्कळीत झाल्यानंतर जेव्हा साहेब तुम्ही आलात आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या योजना आल्या, जसं तुम्ही RF चे 15,000चे आणखी वाढवले आणि 30,000 केले. 15,000 ते 30,000 केले. हा, 15 ते 30 केले आपण. हो, तसंच त्याचा आम्हाला पण मानधन वाढवलं आपण. CRPचा पण आम्ही एक CRP, त्याच्यानंतर CRP झाले जवळजवळ 100च्या वर 100-120 गट मी स्वतः स्थापन केले. गटाना तुम्ही RF डबल केला तर आमचा सुद्धा मानधन डबल केला, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. पण सर, कोविड नंतर जो विस्कळीत झालेला आमचा जो संसार होता
तो आम्ही त्या सीएलएफ मध्ये सीएलएफ सुद्धा सर तुम्ही डबल केला, जो 75 यायचा तो 1.5 लाख केला, त्याच्याबद्दल सुद्धा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला जे बँकेकडनं लोन घेण्यासाठी एवढा त्रास होत होता, तो त्या बचत गट आल्यानंतर उमेद अभियानाच्या बचत गटाच्या मार्फत तुम्ही जी निर्णय घेतले का बचत गटांना लोन आहे ते सुलभ भेटावे, ते आम्हाला 8 दिवसात मिळायला लागले. त्याच्या मार्फत आम्ही आमचा स्वतःचा एक्झाम पॅडचा उद्योग चालू केला. साहेब तुमच्यामुळे आज आम्ही 10 जणीच नाही तर आमच्या सोबत आणखी 30-40 जणींचा घर हा व्यवस्थित चालू झालाय, कारण त्या महिला सुद्धा आम्हाला जॉईन झाल्या आणि ते एक्झाम पॅड बनवायला सुरुवात केली. ज्या महिला लहान मुलं असताना वर्कशॉपमध्ये जाऊ शकत नव्हत्या, त्या घर बसल्या ह्या महिला काम करायला लागल्या. त्या आमच्यातर्फे महिलांतर्फे आणि सर्वांच्या तर्फे जी 1500 रुपये तुम्ही लाडकी बहिणीचं चालू केलं, तर हे तुमच्या म्हणजे भावाची भेट आहे बहिणीला, पण तुम्ही आर्थिक परिस्थितीत तर नाही, तो महिलांना असे सीएलएफ आरे बचत गटामार्फत लोन लवकर देऊन स्वतःच्या पायावर सुद्धा उभं करण्याचं काम सर एका भावानेच करतोय आणि ते सर तुम्ही करता, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आम्हाला खूप आनंद होतो. तसंच सर आम्ही ते चालू असतानाच एक साईड बिझनेस म्हणून महानंद दूध डेअरीचा व्यवसाय चालू केला बचत गटामार्फत. आणि ते बचत गट तो उद्योग चालवण्यासाठी तुम्ही आमच्या बचत गटाला ई रिक्षा मंजूर केली, त्याच्याबद्दल साहेब खूप म्हणजे खूपच धन्यवाद तुमचे. तर ह्याच्यामुळे आमचा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ हे हा व्यवसाय हा चांगल्या रीतीने वाढण्यास मदत होणार आहे. तसेच साहेब रिक्षा पण केली ना आपण. तसेच सर आम्ही सीआरपी मार्फत महिलांना योजना पोहोचवतो, पण लोकांचं कसं भ्रम होतं इतक्या वर्ष, अरे योजना येतात कागदावर असतात आणि निघून जातात, पण पिक्चरामध्ये झाल्यासारखं एक दिवसाचा मुख्यमंत्री तसं तुम्ही येऊन एकदम जोरात प्रोसिजर केली आणि मुख्यमंत्री लाडक्याच्या 1 महिन्याच्या आत हे पैसे टाकल्यामुळे लोकांचा एवढा विश्वास वाढलेला आहे की नाही आपले मुख्यमंत्री आपले भाऊ आहेत ना, ते आपल्या प्रत्येक इच्छा आणि आपल्याला स्वतःला पाया उभं करण्याचं काम हे आपलेच म्हणजे शिंदे साहेबच करणार आहेत. साहेब तसंच आम्ही 2 वर्षापूर्वी रास्तभाव धान्य म्हणजे 2-3 वर्षापूर्वी रास्तभाव चालवण्यास सुरुवात केलेली आणि ते सुद्धा आमच्या गटाला मंजूर झाले. हे सर्व कशामुळे तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी आड घातलेली आहे का महिलांना प्रोत्साहन द्या, महिलांना काम मिळू द्या, महिला उभ्या राहिल्या पाहिजे. ह्या निर्णयामुळे कुठेतरी महिला आता घरातनं बाहेर निघायला लागल्या आणि छोटे छोटे उद्योग पासून आणि उमेद अभियानाच्या सर्व कॅडर तर्फे आणि महाराष्ट्राच्या सगळ्या महिला भगिनींतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद. असेच आमच्या सोबत राहावे आणि आमच्या उभे अभियानाने कॅडरच्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा विचार करावा हीच तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. काय काळजी करू नका. आता 10 लाखाचं लोन 20 लाख झालं बरोबर. हो सर. 10चं 20 झालं. आता आदरणीय प्रधानमंत्री मोदयांना सांगून 20चं 50 लाख आपण करायला विनंती करू आपण. म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तुम्हाला जे जे काही करायला लागेल ते आम्ही सरकार म्हणून करू. सर सीएमजी साठी महिला पुढे यायला लागल्यात उद्योग करण्यासाठी, ते पण तुमचं खूप मोठाचं वाटा आहे ह्याच्यामध्ये. खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार सर, मी आदिवासी पाडा आणि मला 2018 मध्ये गॅस भेटलेला आहे उज्ज्वला योजनेतर्फे. तो मी तो गॅस जो आहे तो मी यूज करतो 2-3 वर्ष 4-5 वर्षापूर्वी पासून. तर आता आम्हाला पहिले 300 रुपये सबसिडी भेटत होती. आता काय झालंय, आता तुमच्या मुख्यमंत्रीच्या तर्फेने आता आम्हाला 500 रुपये भेटणार आहेत. धन्यवाद. धन्यवाद. सर शिंगारे बोलतो सर ठाण्यातून सुशीलाताई आपल्याशी बोलू इच्छितात सर. माझी विनंती आपण त्यांचं ऐकून घेतलं तर बरं होईल सर. हा बोला ताई. नमस्कार सर. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा. मी सुशीला गोपाळ गाडेकर मानपाडा विभागातली आहे आणि आज 15 ऑगस्टच्या दिवशी तुम्ही मला ही रक्षाबंधनाची भेट पाठवली त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम धन्यवाद. आणि खरोखरच ही योजना चांगली आहे. जिल्हा प्रशासनाने आम्हाला या कामात खूप मदत केली त्यांचे, आणि तुम्ही ही योजना राबवल्याबद्दल महिलांचा अभिमान वाढला आणि तुम्हाला या सगळ्यांचे आशीर्वाद तुम्हाला पाठीशी राहतील. आणि खरोखर तुम्हाला सगळ्या महिलांचा आज ज्यांना लाभार्थ्यांना पैसे आलेत
त्या सगळ्या इतक्या खुश आहेत की अगदी चांगल्या अंतकरणाने तुम्हाला आशीर्वाद देणार आहे सर. आणि आज रक्षाबंधनाच्या 2 दिवस अगोदर हे पैसे आल्याबद्दल आम्हा सगळ्या बहिणींचा तुम्हाला आशीर्वाद आहे आणि धन्यवाद महाराष्ट्र शासनाचे आणि माजी मुख्यमंत्री बहीण लाडकी यांचे सगळ्यांचे शिंदे सर तुमचे आभार आहे आणि धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. नमस्कार सर. आशीर्वाद कायम ठेवा. नमस्कार सर. नाशिक मधून पण काही लाडक्या बहिणी आहेत. बोला. नमस्कार सर. नमस्कार सर. मी ज्योती अरुण महाजन बोलते आहे. गिरणानगर नांदगाव येथून रहिवासी आहे. आमच्या म्हणजे बचत गटाच्या महिलांना सुद्धा आम्ही म्हणजे गटामध्ये घेतलेला आहे. तर महिलांचे ऑनलाईन फॉर्म पण करून घेतले आम्ही आणि महिलांना लाभ मिळाला. तर सगळ्या महिला सांगतात की ताई आम्हाला लाडकी बहीण योजनेचे म्हणजे लाभ मिळालेला आहे. तर तुमचे म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरल्यामुळे साहेबांचे पण आभारी आहोत आणि तुम्ही केलेल्या कामाचे पण आम्ही आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.